नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे बीड जिल्ह्यातील 6 जुलै 2025 रविवार या दिवशी बाजार होता। त्यामुळे त्यांनी मुलाला लवकर उठण्यासाठी आवाज दिले, मात्र आतून आवाज आला नाही। त्यामुळे सासऱ्याने सुनीताला आवाज दिला, तुझ्या नवऱ्याला उठव, आज बाजार आहे, बाजारात जाण्याची वेळ झालेली आहे। पत्नीने सासऱ्याचं ऐकलं आणि ती बाहेर आली। तिने सासऱ्याला सांगितले, पती हे सकाळीच उठले आहे, मात्र मुलगा हा जवळपास दिसत नव्हता। घराच्या पाठीमागे बांधकाम सुरू होतं। सून आणि सासऱ्यांनी मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा समोरील दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला। पत्नी मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागली। कापड व्यापाऱ्याच्या घरी कशाचा रडण्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक पाहायला आले, तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना सुद्धा धक्का बसला। मुलाने जे काही केलं होतं ते भयंकर स्वरूपाचं होतं। त्याने जगाचा निरोप घेतला होता। तरुण व्यापाऱ्याने एवढा टोकाचा निर्णय घेण्याचं कारण काय होतं हे शोधण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या नाईट पॅन्टीच्या खिशात चिठ्ठी मिळाली। चिठ्ठी वाचून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। त्या चिठ्ठीत जी मागणी करण्यात आली होती ती मागणी ऐकून तुमच्याही डोक्यात संताप येईल। नेमकं काय घडलं या तरुण व्यापाऱ्याच्या बाबतीत हे आपण सविस्तर जाणून घेऊ। बीड शहरातील हनुमान ठाणा परिसर आहे। या ठिकाणी राम दिलीप फटाले वय वर्ष 42 हे गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करतात। राम हे कापडाचे व्यापारी। त्यांच्या घरात पूर्वीपासून कापडांचा व्यापार, त्यामुळे त्यांना त्यामधील सर्व काही माहिती होती। आईवडील इतर नातेवाईक यांचा देखील कपड्यांचा व्यापार होता। राम फटाले यांची बीड शहरातील सुभाष रोड परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कापडांचं दुकान आहे। त्या ठिकाणी कधी वडील तर कधी भाऊ अशा प्रकारे सर्व मिळून अतिशय चांगल्या प्रकारे व्यापार करू लागले। राम यांचा चांगला बिझनेस सुरू होता। बिझनेस हे कधी कधी कमी जास्त होत असते। जसा काळ पुढे सरकू लागला होता त्याचप्रमाणे राम यांच्या अपेक्षा देखील वाढू लागल्या। दुकानात येणारी ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली होती। सध्या आपल्याकडे थोड्याफार प्रमाणात पैसा आहे, मार्केटमध्ये आपले नाव झालेले आहे, त्यामुळे आपल्याकडे असलेला पैसा इतर लोकांकडून काही उसनवारी करून काहीतरी चांगला बिझनेस करू असं रामच्या डोक्यात येऊ लागलं होतं। त्यानुसार त्याने काही श्रीमंत व्यापाऱ्याची मदत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही व्यापाऱ्याने उसनवारी पैसे देण्यास नकार दिला। पण रामला चांगला बिझनेस करायचं होतं। जर कोणी आपल्याला वापरण्यास पैसे देत नसेल तर सावकारांची मदत घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रामने हट्ट सुरू केला होता। त्यानुसार राम याने खाजगी सावकाराशी संपर्क करायला सुरुवात केली। त्यानुसार त्याने डॉक्टर गणेश जाधव या सावकाराची मदत घेतली। डॉक्टर जाधव हा एका राजकीय पक्षाशी निगडीत, त्यामुळे त्याचा आणि रामचा चांगला परिचय। अनेक वेळा त्याने राम याला छोटा बिझनेस मोठा करायचा विषय काढलेला होता, त्यामुळे रामला वाटलं गणेश आपली मदत करणार। त्यानुसार राम हा त्याच्याकडे मदतीसाठी गेला। शेवटी सावकार म्हटले की उसनवार होणार। राम याने गणेशकडे पैशाची मागणी केली। सुरुवातीला गणेशने पैसे देण्यास नकार दिला, पण जेव्हा राम याच्या पत्नीवर गणेश याची नजर गेली तेव्हा त्याने राम याला बोलावून तुला किती पैसे पाहिजेत असे विचारले। राम हा हुशार होता, त्याने गणेशकडून थोडेच पैसे घेतले। तेवढ्या पैशात काही होणार नव्हतं, त्यामुळे त्याने पुन्हा एका फायनान्स कंपनीबरोबर संपर्क केला आणि त्यांच्याकडूनही पैसे व्याजाने घेतले। आता 2 ठिकाणचं कर्ज रामच्या डोक्यावर झालं होतं। त्यानुसार त्याचा बिझनेस सुरू झालेला होता। काळ बदलायला वेळ लागत नाही, त्याच पद्धतीने राम याच्याबरोबर घडू लागलं होतं। रामच्या पत्र्याच्या शेडमध्ये होत असलेली ग्राहकांची गर्दी उसळायला सुरुवात झाली। राम याने मोठा बिझनेस स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वीकारण्यासाठी त्याने धडपडसुद्धा केली होती। दुकानसुद्धा सुरू केलं होतं। इकडे ग्राहक वाढले होते, मात्र व्याजाचे पैसे महिन्याच्या महिन्यात दोन्ही सावकाराकडे दिले जात होते। तरी देखील गणेश सावकार याला जे पाहिजे होतं तो रामच्या घरी जाऊ लागला। शेवटी शरीराची भूक मिळाली नाही, नयन सुख तरी घ्यायची अशी त्याची इच्छा होती। सर्व काही आनंदात सुरू होते, मात्र काळ असा आला की अख्खा देश थांबला, सर्व व्यापार थांबले, व्याजाने घेतलेले पैसे देणे थांबले। कारण तो काळ होता कोरोनाचा। कोरोनाच्या काळात बसलेला फटका राम यांच्या जिव्हारी लागला। ज्या उद्देशाने बिझनेस सुरू केला होता तो बाजूला राहून पूर्णपणे ठप्प झाला होता। खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आता अडचणी येऊ लागल्या होत्या। 3 वर्षाच्या काळापासून राम कसं तरी सावरण्याचा प्रयत्न करीत होता, त्यामुळे पुन्हा त्याने सावकाराकडून कर्ज घेऊन मागचे थकीत देऊन टाकले। आता व्यापार चालण्यास सुरळीत सुरू झाले।
पत्र्याच्या शेडमध्ये रामचं घर अतिशय आनंदी होतं. थोडेफार पैसे कमी येत होते, मात्र त्यात खूप मोठा आनंद होता. परंतु बिझनेस मोठा केला आणि व्याजाच्या पैशामुळे राम हा पूर्णपणे दबून गेला. अशा प्रकारे सर्व काही सांभाळून राम व्याजाचे पैसे देत होता. काही सावकाराचे पैसे देऊन टाकले होते, मात्र गणेश जाधवचे पैसे ते हप्त्याने देणं सुरू होतं. मात्र गणेशची नजर रामच्या बायकोवर होती. तिला पाहिल्यानंतर त्याच्या तोंडाला पाणी सुटायचं. कधी एकदाचा राम याच्यापासून बायकोला माझ्याकडे आणतो असं गणेशला वाटत होतं. मग राम याने हप्ता देण्यास उशीर केला की गणेश याच्याकडे तुझी बायको माझ्या घरी आणून सोड अशी मागणी करू लागला. त्यानंतर हप्त्याचे पैसे जेव्हा देणं होईल तेव्हा ते दे असं देखील तो म्हणू लागला. गणेश जे काही बोलत होता त्यामुळे रामच्या डोक्याला मुंग्या येऊ लागल्या. एक वेळा दोन वेळा राम याने हा विषय सोडून दिला, तरी गणेश काही थांबला नाही. जेव्हा भेटेल तेव्हा तुझी बायको माझ्याकडे दे हे गणेश बोलत होता. ते कोणालाच माहिती नव्हतं. राम हा गणेशचे शब्द ऐकून हैराण होत होता. जर गणेश याला पैसे दिले नाही तर तो बायकोला घेऊन जाईल याची भीती त्याच्या मनात होती. काळ पुढे निघून गेला. तेव्हा राम याने गणेशाचे सर्वच पैसे देऊन टाकले. तरी गणेशला आणखी पैसे पाहिजे होते. त्यासाठी तो राम याच्याकडे तगादा लावत होता आणि जे शब्द बायकोविषयी बोलत होता ते शब्द रामच्या जिव्हारी लागत होते. 4 जुलै संध्याकाळी 6 वाजले होते. दिलीप फटाले व राम हे दोघे घरी असताना जाधव त्याच्या पत्नीसह घरी आला. राम याला जवळ बोलावले. तुझ्याच्यानं पैसे वेळेवर देणं होत नसेल तर तुझी पत्नी घरी आणून सोड असे म्हणत त्याने पुन्हा धमकी दिली. आता मात्र राम याने सावकाराला कायमचे अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार घरातील सर्व लोक झोपल्यानंतर रामने एक चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीत ज्या पद्धतीने मानसिक त्रास दिला जात होता त्याचा उल्लेख केला. गणेश याच्या बरोबर कशा प्रकारे छळ करतात, असा त्रास देतात हे देखील त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं. आणि पहाटेच्या सुमारास घरामागे बांधकाम सुरू होतं. त्या ठिकाणी गणेशने जगाचा निरोप घेतला. राम याने शेवटपर्यंत हिंमत दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र जेव्हा सावकार बायकोची मागणी करू लागला तेव्हा राम हा पूर्णपणे खचून गेला. त्याच्या डोळ्यासमोर सर्वत्र अंधार दिसू लागला. त्यावेळी त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. राम यांचे वडील दिलीप फटाले यांच्या फिर्यादीवरून खाजगी सावकार विरुद्ध पेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी 3 सावकारांना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी बायकोची मागणी करणारा सावकार अद्यापही फरार आहे. त्याच्या शोधात पोलिसांनी पथक पाठवले आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.